मुंबईकरांना एक दिलासा देणारी मोठी बातमी आहे। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने ओसी विना इमारतींसाठीची अभय योजना अधिक व्यापक करण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली आहे। 17 नोव्हेंबर 2016च्या धोरणानुसार भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा या निर्णयाचा उद्देश आहे। त्यामुळे अनेक वर्षांपासून ओसीच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारतींना दिलासा मिळण्याची शक्यता असून रखडलेली भोगवटा प्रमाणपत्राची प्रक्रिया गतिमान होण्याबरोबरच पुनर्विकासाला देखील चालना मिळणार आहे। याच संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याशी आम्ही संवाद साधलाय। या मुंबई शहरातल्या सामान्य नागरिकांना ज्या इमारतीत राहतात आणि त्या इमारतींना ओसी मिळालेली नाही, 80 मीटर क्षेत्रफळ असलेल्या सदनिकांच्या बाबतीत त्याचा निर्णय आज घेण्यात आला। अनेक सूचना ह्या अनेक लोकप्रतिनिधींकडून आल्या होत्या, त्या शासनाकडे पाठवलेल्या आहेत। शासन त्याच्यावर निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल। पण एप्रिलपासून हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये होता आणि स्थायी समितीने आज मुंबई शहरातल्या अशा नागरिकांना की ज्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही 2016 पर्यंतच्या त्या सगळ्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीतला निर्णय हाच घेतला गेलेला आहे। मला खात्री आहे की मुंबई शहरातल्या अनेक नागरिकांना याच्याबद्दल दिलासा मिळालेला आहे। दुसरी गोष्ट आहे, मुंबई महानगरपालिकेत मुंबईमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे। त्या संदर्भात पाणी कपात देखील करण्यात आलेलं आहे। मात्र आता सध्या काय स्थिती एकूणच त्या संदर्भात नाही, मुंबईकरांच्या दृष्टीने छोटीशी दिलासादायक बातमी आहे। याचं कारण गेल्या 4 दिवसात जो पाऊस हा तलाव क्षेत्रामध्ये झालेला आहे, ज्या तलावांची पातळी मुंबईकरांच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून 8% होती, ती 2 दिवसापूर्वी 29% झाली होती आणि आज ती 40%वर गेलेली आहे। त्याच्यामुळे असाच पाऊस समाधानकारक पडत राहिला तर मुंबईकरांना पाणी कपातीला तोंड द्यावं लागणार नाही आणि किंबहुना मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक बातमी आहे की तलाव क्षेत्रातली पाण्याची टक्केवारी ही 40%च्या वर गेलेली आहे। या निर्णयामुळे मुंबईकरांना किती फायदा होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।